पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे सोमवार दिनांक 14 नोव्हेंबर 2022 रोजी शिरूर शहरातील नगर परिषदेच्या मंगल कार्यालयात सरपंच रत्न व ग्राम रत्न पुरस्कारांचे वितरण राज्याचे सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते झाले। प्रमुख पाहुणे म्हणून 12 बलुतेदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे व आयोजक भगवान श्री मंदिलकर उपस्थित होते। यावेळी बोलताना अतुल सावे म्हणाले की केंद्रात सहकार मंत्री अमित शहा आहेत व मला महाराष्ट्राचे सहकार मंत्रीपद दिले। माझा कोणताही सहकारी कारखाना नाही किंवा कोणतेही सहकारी संस्था नाही, तरी देखील मला सहकार मंत्री केले, कारण या खात्याचे संपूर्ण रूप बदलण्याची जबाबदारी माझ्यावर आहे। येत्या काळात सर्व सहकारी संस्थांचा कारभार हा पूर्णपणे पारदर्शक व संगणकीकृत होईल याचे आश्वासन देतो। यावेळी पत्रकारांशी बोलताना आणखी काय म्हणाले सहकार मंत्री, पाहुयात। आज सरकार आपल्या भागात शिस्तीत आपल्या सांगू शकतो। सरकार आपलं पूर्वी काय होतं मला माहित नाही, पण आता अमित भाई शाह हे केंद्राच्या खात्याचे मंत्री आहेत आणि राज्यातली आहे। येणाऱ्या काळामध्ये 3 वर्षात आम्ही हे खातं पूर्ण पारदर्शक करून दाखवू। सगळीकडे कॉम्प्युटर आहे, तुम्ही घरी बसून माझ्या सोसायटीत काय चाललंय, माझ्या बँकेत काय चाललंय, माझ्या कारखान्यात काय चाललंय, माझी कुठली कॉपरेटिव्ह सोसायटी नाही, माझी कुठली सहकारी बँक नाही, माझी कुठली कंपनी नाही, माझा कुठला सहकारी कारखाना नाही, पण तरीही मला एक खातं दिलंय, कारण या खात्याला एक वेगळं रूप या महाराष्ट्रामध्ये या सरकारला आणण्याचे आणि मी तुम्हाला नक्की आश्वासन देतो। या ठिकाणी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून आम्ही इथे सहकार साखर कारखान्याने 25 एप्रिलचा दिवस सांगितले, इतर साखर कारखान्यांनी अद्याप दर जाहीर केले नाहीत। आम्ही सर्व साखर कारखान्यांना पुढच्या आठवड्याभरात त्यांनी आपले आपले दर जाहीर केले पाहिजे, एफआरपीचे पैसे दिले पाहिजेत, अशा सगळ्यांना आम्ही लेखी स्वरूपात पत्र दिलेलं आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की या 1 आठवड्याभरात त्याचे निर्णय येतील। नाही आले तर आम्ही त्या कारखान्यांना कारवाई करू। यावर्षी खरं तर गाळप हंगामा उशिरा सुरू होते, कारण की मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, त्याचा परिणाम तयारी तर 15 दिवस अगोदर करायची होती, 1 ऑक्टोबरपासून करायची होती, पण यावेळेस 15 ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टी झाली। कित्येक ठिकाणी ट्रक जाऊ शकत नव्हते, ऊसतोड कामगार जाऊ शकत नव्हता, म्हणून 15 ऑक्टोबर नंतरही काही कारखाने सुरू झाले, काही कारखाने तर शेवटच्या टप्प्यात सुरू झाले, पण आम्ही त्यांना उशिरापर्यंत चालवण्याची परवानगी देणार आहोत। ऊस कुठलाही शिल्लक राहणार नाही याची काळजी घेऊ। आम्ही यावर्षी बरेचशा कारखान्यांना त्यांची कॅपॅसिटी पण वाढवून करायचं। 6 कारखान्यांना आम्ही त्यांना ज्यांचं 1250 त्यांना 2500, त्यांचे 2500, त्यांना 3500, 5000 पर्यंत आम्ही परवानगी दिलेली आहे, जेणेकरून ग्रामीण भागामध्ये कुठेही ऊस शिल्लक राहणार आणि पलीकडचे कारखाने असतील याबाबत भारतीय जनता पार्टीकडून विशेष लक्ष दिलं जात नाही, किंवा निवडणुका होती, तुम्ही फक्त विधानसभा आणि लोकसभा या दोनच निवडणुका तुमचे टार्गेट आहेत का? असं काही नाही। आता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आलेलं आहे आणि सहकार क्षेत्रात देशाचे सहकार मंत्री अमित भाई शाह यांनी या महाराष्ट्रामध्ये पुढच्या 3 वर्षात सर्व कॉम्प्युटराइज करून प्रत्येक गोष्टीमध्ये आवर्जून लक्ष घालून आज सगळ्या या सहकार संस्थेमध्ये काम करायचं ठरवलं आहे आणि त्या हिशोबाने आम्ही काम सुरू केलेलं आहे। ग्रामीण भागामध्ये ऑलरेडी पॅक्समध्ये कॉम्प्युटरायझेशन सुरू झाले, त्याच पद्धतीने पुढे कॉपरेटिव्ह सोर्स सोसायटी असतील, बँक्स असतील, कारखाने असतील, यामध्ये पण काम करून प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून येणाऱ्या काळामध्ये सहकाराला एक वेगळं वळण लागेल याच्याकरता आम्ही प्रयत्न करतो। धन्यवाद।